जय शिवराय मित्रांनो आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांकरता राज्य शासनाच्या माध्यमातून विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2026 ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण पाहिलेले की जेजुरी येथे दुर्घटना घडलेली आहे, वारकरी महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि अशाच प्रकारच्या अनेक साऱ्या दुर्घटना वारीच्या दरम्यान घडतात आणि याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून अशी जर काही दुर्घटना घडली तर त्या वारकऱ्याच्या वारसदाराला एक आर्थिक मदत मिळावी, या वारकऱ्याचा अपंगत्वाचा किंवा इस्पितळाचा जो काही खर्च असेल तो खर्च या ठिकाणी काढता यावा, यासाठी ही एक महत्त्वाची अशी योजना आणण्यात आलेली आहे। आषाढी वारी 2026 दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त आत्महत्या, विषबाधा, खून याच्या व्यतिरिक्त अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या निकटच्या वारसदाराला तसेच अपंगत्व व इस्पितळाचा खर्च या बाबीसाठी देण्यात येणाऱ्या जे काही मदती आहेत या 27 मार्च 2023 च्या जी.आर. प्रमाणेच वारकऱ्यांना मदत देण्यासाठी हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। 27 मार्च 2023 मधील तरतुदीनुसार ही मदत देय राहणार आहे। याच्यामध्ये अपघाताने किंवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या वारसदाराला 4 लाख रुपयाची आर्थिक मदत, वारी दरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना जर 40 ते 60% अपंगत्व आलं तर 74,000 रुपयाची मदत, 60%हून अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख रुपयाची मदत, 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात दाखल झाल्यास 16,000 रुपयाची मदत, तर 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी करता हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास 5,400 रुपये मदत, अशा प्रकारची मदत दिली जाणार आहे। आषाढी वारी 2026 करता क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी अथवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरता ही योजना लागू राहणार आहे। वारकरी आषाढी वारी 2026 करता पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणं आवश्यक राहणार आहे। सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी 2026 करता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचं प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी किंवा त्याचे वारसदार यांना निर्गमित करण्यात यावं, अशा प्रकारच्या सूचना देखील या जी.आर.च्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। ज्याच्यामुळे आता अशा प्रकारची जर काही अनुचित घटना घडली तर राज्य शासनाच्या माध्यमातून या मृत वारकऱ्याला 4 लाख रुपयापर्यंतची तर जखमी वारकऱ्याला त्याच्या प्रकारानुसार मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, हा जी.आर. आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।